हॅलो एव्हरीवन, मी कोच विशाल आणि आपण पाहत आहात हेल्थ कोच विशाल साळुंके हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, ह्या व्हिडिओवर तुम्ही आलायत याचा अर्थ आपण बेली फॅट्स, पोटावरची चरबी कमी करायचा प्रयत्न करताय। अनेक प्रयत्न करून देखील जर पोटावरची चरबी कमी होत नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असेल। मित्रांनो, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी बरेच जण बराच प्रयत्न करत असतात आणि स्पेशली ज्यावेळेस पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम, विशिष्ट प्रकारचे डाएट आपण करत असतो। पण ह्या डाएट, विशिष्ट प्रकारचे व्यायाम करत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे, असेच प्रयत्न केले पाहिजेत की जे प्रयत्न आपण आयुष्यभर करू शकतो। बराच वेळेस काही लोकांच्या ऐकून किंवा आपण काहीतरी यूट्यूबवरनं किंवा आपण काहीतरी माहिती अशी पाहतो आणि त्या माहितीच्या द्वारे आपण काही दिवसासाठी प्रयत्न करतो। एक महत्त्वाची टिप सांगतो तुम्हाला, अशाच गोष्टी करा, असाच मील फॉलो करा, असाच व्यायाम करा जो तुम्ही आयुष्यभर करू शकाल। कारण पोटावरची चरबी आपल्याला 2 महिन्यासाठी, 4 महिन्यासाठी करायची नाही कमी, आपल्याला ती आयुष्यभर कमी करायची आहे। आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्ही आयुष्यभर करू शकाल त्याच गोष्टी जर केल्या तरच ते आयुष्यभर तुमचं मेंटेन राहणार आहे। सो या चॅनलमध्ये जर तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल बटन जर तुम्ही दाबलं तर येणाऱ्या प्रत्येक यूट्यूब चॅनलचं, माझ्या चॅनलच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। त्याचबरोबर या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या महत्त्वाच्या काही ग्रुप्समध्ये शेअर करा, कारण त्यांचं देखील पोटावरची चरबी कमी करण्यासाठी त्यांना मदत होईल। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक स्पेशल लिंक देणार आहे मी, ज्याच्यामध्ये बेली फॅट्स कमी करण्यासाठी महत्त्वाच्या 8 गोष्टी असतात। त्या जर तुम्ही केल्या तर बेली फॅट्स कमी करण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट कळेल। सो आपण जाऊया, बेली फॅट्स कमी करण्यासाठी कुठला आहार घेतला पाहिजे, कुठल्या पद्धतीचं जेवण केलं पाहिजे। सो एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे आहार असेल, जो आपण जेवण करू, तो डाएट प्लॅन करू, तो पर्सनलाइज असला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीसाठी हा मील प्लॅन, हा डाएट प्लॅन वेगवेगळा असला पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तीची लाईफस्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचं कामाचं स्वरूप वेगळं असतं। दिवसभरामध्ये तुम्ही किती कॅलरीज खर्च करता हे देखील त्यामध्ये पाहिलं गेलं पाहिजे। आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती, कोण व्हेज असतो, कोण नॉन व्हेज असतो, कोणाची आवड कशी असते, मन मारून जर आपण डाएट प्लॅन केला तर आपण ते आयुष्यभर करू शकत नाहीये। मी असे अनेक स्टुडंट्स, असे अनेक व्यक्ती पाहिलेले आहेत की वजन कमी करण्यासाठी, पोटाचा घेर कमी करण्यासाठी अतिशय मन मारून, मनावर खूप कंट्रोल करून ते डाएट प्लॅन फॉलो करत असतात। पण हा डाएट प्लॅन आपण सस्टेन नाही ठेवू शकत, खूप दिवस आपण ते नाही करू शकत। आणि म्हणून आज असा आपण मील प्लॅन पाहू की जो तुम्ही लाईफ टाईम करू शकता। लक्षात घ्या, कुठलाही मील प्लॅन फॉलो करताना, कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे की आपला जो आहार असेल, जो मील प्लॅन असेल, हा संतुलित असणं गरजेचं आहे। संतुलित हो, खूप महत्त्वाचं आहे। ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफीनुसार काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। जसं की ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते की आपल्या आहारामध्ये तुम्ही जो काही दिवसभराचं जेवण करणार आहात त्या जेवणामध्ये तुमच्या आहारातून सगळ्या प्रकारच्या गोष्टी आल्या पाहिजे, तुमचा आहार संतुलित असला पाहिजे। आता संतुलित आहार म्हणजे कुठला? असा आहार ज्या आहारामधून तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या जेवणामधून तुम्हाला योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, फायबर, योग्य प्रमाणामध्ये पाणी, या सगळ्या गोष्टी जर जात असेल ना तर त्या जेवणाला आपण म्हणतो संतुलित आहार। आता संतुलित आहार घेत असताना आपण एक गोष्ट समजून घेऊया। ग्लोबल न्यूट्रिशन फिलॉसॉफीनुसार आपल्याला सांगितलं की आपल्या आहारामध्ये 40% कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत। आता ज्यावेळेस तुम्ही जेवण करतो, आपल्या बहुतेक करून जास्त महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जे जेवण आहे, जो आहार आहे, त्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे कार्बोहायड्रेट्स आहे। बघा, आज दुपारी जे तुम्ही जेवण केलं असेल त्या जेवणामध्ये जनरली काय असेल? एक तर चपाती, भाकरी, भात आणि एक भाजी, मोस्टली सगळ्या लोकांचं हे जेवण असतं। आता ह्या जेवणामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर या जेवणातून जवळजवळ 80 ते 90% आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात। या जेवणामधून आपल्याला प्रोटीनचं प्रमाण खूप कमी मिळतं आणि हे प्रोटीनचं प्रमाण कमी मिळाल्यामुळं आपल्या शरीरातले मसल्स वाढत नाहीयेत।
आणि मसल न वाढल्यामुळं आपल्या शरीरातले फॅट्स कमी होत नाही आहेत, पोटावरची चरबी कमी होत नाही आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही कुठलाही आहार घ्याल, मील प्लॅन फॉलो कराल, पहिली महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामधले जे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आहे हे 40% जास्त नसलं पाहिजे. आता कार्बोहायड्रेट्समध्ये देखील दोन प्रकार असतात, एक सिंपल कार्बोहायड्रेट्स, एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. ज्यावेळेस आपण कुठलंही कार्बोहायड्रेट्स खातो ते आपलं शरीर पचल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होत असतं. ग्लुकोजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्या शरीराला पाहिजे तेवढी एनर्जी वापरली जाते आणि जी एनर्जी, ज्या कॅलरीज आपण बर्न नाही करू शकत त्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये फॅट्सच्या रूपांतरामध्ये स्टोअर केल्या जातात. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही कॅलरीज घेताय त्या कॅलरीज ह्या सिंपल नको आहे, आपल्याला कॉम्प्लेक्स कॅलरीज पाहिजेत. आता काय फरक आहे सिंपल आणि कॉम्प्लेक्स कॅलरीजमध्ये? सिंपल कॅलरीज म्हणजे ज्या कॅलरीज आपल्याला साखरेपासून मिळतात त्या कॅलरीजला आपण शक्यतो सिंपल कार्बोहायड्रेट्स म्हणू शकतो. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे भाज्यामधून मिळतात आपल्याला भाज्यामधून जे मिळणारे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचा भरपूर सेवन करायचं आणि त्याचं प्रमाण 40% आपल्याला जास्त जाऊन द्यायचं नाही आहे. दुसरा आणि महत्त्वाचा घटक पदार्थ आहे ते म्हणजे प्रोटीन. आपल्या आहारामधून आपल्याला कमीत कमी 30% तरी प्रोटीन गेलं पाहिजे. म्हणजे आपण 3 वेळेचं जर जेवण केलं तर प्रत्येक जेवणातून 30-30-30 असं दिवसभरामधून आपल्या शरीराला लागणारं प्रोटीन हे 100% प्रमाणामध्ये गेलं पाहिजे. एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, जेवढं आपलं वजन आहे त्या वजनानुसार प्रत्येक किलोसाठी 1 ग्रॅम या पद्धतीनं आपल्याला प्रोटीन घ्यायचं आहे. एक्झाम्पल, माझं 70 किलो वजन आहे तर दिवसभराच्या जेवणामधून मला 70 ग्रॅम प्रोटीन गेलं पाहिजे. हे प्रमाण हे जो नॉर्मल काम करणारा व्यक्ती आहे म्हणजे 8 तास बसून ड्युटी करतोय आणि थोडंसं सकाळ संध्याकाळ अर्धा तास वॉकिंग करतोय. पण जर तुम्ही मार्केटमध्ये असाल, जास्त फिरणारे असाल, जास्त ट्रॅव्हल करणारे असाल, सकाळी जिम करत असाल, एक्स्ट्रा वर्कआउट करणार असाल तर तुम्हाला याचं प्रमाण कदाचित जास्त असू शकेल. आणि अगदी तुमची जीवनशैली अतिशय बैठी आहे म्हणजे तुम्ही दिवसातून 12-12 तास 15-15 तास जरी तुम्ही बसून काम करत असाल तरी देखील आपल्याला मिनिमम 1 किलो वजनासाठी 800 ग्रॅम तरी प्रोटीन आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि हे प्रोटीन जर प्रमाण आपल्या आहारामध्ये नसेल तर मात्र आपल्या शरीरातले मसल्स वाढत नाहीत. मग आता प्रोटीन कशामधून मिळतंय? प्रोटीनमधून 2 प्रकारचे सोर्स असतात आपल्याला, एक व्हेज सोर्स आणि एक नॉन व्हेज सोर्स. तर व्हेज सोर्समध्ये आपल्यासाठी पनीर आहे, सोयाबीन आहे, मशरूम आहे, ब्रोकोली, दही हे असे प्रकार आहेत की जे आपण व्हेजिटेरियन प्रोटीनसाठी घेऊ शकतो. नॉन व्हेज प्रोटीनमध्ये आपल्याला अंडी, मासे, मटन, चिकन असे प्रकार आहेत. याचं आपण प्रोटीनचं प्रमाण आपल्या जेवणामध्ये आपण घेऊ शकतो. तिसरा आणि महत्त्वाचा घटक पदार्थ तो म्हणजे फॅट्स. आपल्या वेगवेगळ्या जाहिरातीमधून आपल्याला फॅट्सची खूप भीती वाटायला लागलेली आहे की फॅट्स खाल्ल्यामुळं आपल्या शरीरातले फॅट्स वाढू शकतील, माझं वजन वाढेल, कोलेस्ट्रॉल वाढेल आणि म्हणून त्या चुकीच्या जाहिरातींना बळी पडून आपण आपल्या आहारातलं फॅट्सचं प्रमाण अतिशय कमी करून घेतलेलं आहे. आपण तेलाचा वापर कमी केला, आपण तुपाचा वापर कमी केला, आपण बिना तेलाच्या चपात्या, बिना तेलाच्या भाज्या ह्या कन्सेप्टवर आलेला आहे. लक्षात घ्या, आपल्या शरीराला तेलाची गरज आहे, आपल्या शरीराला गुड फॅट्सची गरज आहे. ज्या पद्धतीनं बैलगाडीच्या चाकाला वंगण्याचं काम असतं तेच काम आपल्या शरीरामध्ये फॅट्स करत असतात. फॅट्स आपल्या शरीरातले जॉईंट्स याला छान पद्धतीनं मेंटेन ठेवायचं, आपल्या चेहऱ्याची स्किन ग्लो करायचं काम फॅट्स करत असतात. आता हे फॅट्स आपल्या जेवणामध्ये, रोजच्या जेवणामध्ये किमान 30% असणं गरजेचं आहे. आता हे फॅट्स घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आपण फॅट्स घेण्यासाठी आपण तुपाचा वापर करू शकतो. जे लाकडी घाण्यापासून तयार केलेलं तेल आहे त्याचा आपण वापर करू शकतो. लक्षात घ्या, रिफाईंड तेल हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. आजपासून जर आपलं शरीर खराब करण्यासाठी कुठला महत्त्वाचा घटक असेल तर ते म्हणजे रिफाईंड तेल. जितकं तेल तुम्ही रिफाईंड, ब्रँड कुठलाही असू देत, रिफाईंड तेल असेल तर ते आपल्या शरीराला 100% घातक असणार आहे. त्यामुळं इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही तेल वापराल तर लाकडी घाण्यापासून तयार केलेलं तेल तुम्ही वापरू शकताय. आता तेल वापरत असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बदलून तेल घेऊ शकताय. या पद्धतीनं जर आपल्या आहारामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश असेल म्हणजे सॅलडचं प्रमाण आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहे, प्रोटीन आहे, त्या जेवणातून तुम्ही सगळ्या प्रकारचे मसाले घेतले पाहिजेत ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे हर्ब्स
विटामिन्स, मिनरल्स आपल्या जेवणामध्ये मिळतात। या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या आहारामध्ये घेतल्या तर आपण आपला बेली फॅट्स कमी करण्यासाठी महत्त्वाचं काम करू शकतो। शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, आपण आहार घेत असताना आपल्याला आपल्या शरीरातल्या कॅलरीज किती बर्न करतो हे समजून घेणं गरजेचं आहे। जर आपण आपल्या कॅलरीज गरजेपेक्षा जास्त खाल्ल्या तर मात्र आपलं वजन कधीच कमी होणार नाहीये। शेवटी बेली फॅट्स कमी करणं किंवा आहारातून आपल्या शरीरातून चरबीचं प्रमाण कमी करणं यासाठी कॅलरीज खूप महत्त्वाचे असतात। त्यामुळे तुमच्या 3 वेळेचं जेवण अशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करायचं आहे की ज्या ओव्हरऑल आपल्या कॅलरीज शरीराला लागतात तेवढ्याच। जास्त कॅलरीज घेतल्या तर आपला बेली फॅट कमी करण्यासाठी आपल्याला त्रास होऊ शकतो। सो या व्हिडिओमधून मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की जो आहार घ्याल तो आहार आपण एकदम संतुलित आहार असला पाहिजे आणि तो संतुलित आहार आपण आयुष्यभर खाल्ला तरच आपलं वजन आणि आपलं बेली फॅट छान पद्धतीनं नियंत्रणात राहू शकतं। शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बेली फॅट्स कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स असतात, काही महत्त्वाच्या गोष्टी असतात। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक टाकलेली आहे। बेली फॅट्स कमी करण्यासाठी महत्त्वाच्या 8 टिप्स आणि त्याच्यामध्ये 2 बोनस टिप्स देखील दिलेले आहेत। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि तो व्हिडिओ नक्की पहा। सो ज्याच्यामुळे आपलं बेली फॅट्स कमी होण्यासाठी आपल्याला जबरदस्त मदत होईल। अजून आरोग्याच्या बाबतीत कुठल्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन हवं आहे याबद्दलची कमेंट करायला विसरू नका। मनापासून धन्यवाद।